कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर. आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही म्हणजे CCBK वर स्वागत. मंडळी, क्रिकेट हा जेवढा खेळ आहे तेवढंच ते आता एक खूप मोठं प्रोफेशनही झालेलं आहे. आणि त्यामुळेच पडद्यामागचे शिलेदार या आपल्या मालिकेअंतर्गत आज आपण एक नवीन पाहुणे घेऊन आलेलो आहोत, रादर पाहुण्या घेऊन आलेलो आहोत. मुग्धा बावरे, स्वागत आहे तुमचं CCBK वर. थँक्यू. मुग्धा बावऱ्यांबद्दल, त्या खरंच कायम पडद्यामागे असतात. त्या एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहेत, क्रीडा मानसशास्त्रज्ञ. मुग्धा बावरे स्वतः जलतरणपटू होत्या, ज्याला साध्या मराठीत आपण सगळे स्विमर म्हणतो. त्या शिवछत्रपती अवॉर्ड त्यांना महाराष्ट्रातला सर्वात मोठा खेळाडूचा सन्मान मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर गेली जवळजवळ 2 दशकं तरी त्या क्रीडा मानसशास्त्रज्ञात स्वतःचं त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यांनी विविध स्तरांवरील नवोदित खेळाडूंपासून ऑलिम्पियन्स पर्यंत, वर्ल्ड कप चॅम्पियन्स पासून एज ग्रुप क्रिकेटर पर्यंत सर्वांबरोबर आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि आजच्या काळात स्पोर्ट्स पर्सनला, विशेषतः क्रिकेटरला, क्रीडा मानसशास्त्रज्ञाची आवश्यकता का आहे या विषयावर आज आपण गप्पा मारू. मुग्धा, आपण मोठ्या विषयावर येऊच, पण आम्हाला फक्त सुरुवातीला सांगा ना, की म्हणजे जे मला मिळालं नाही ते मी इतरांना द्यायचा प्रयत्न करेन का, कोणी करत नाही म्हणून मी करते. नक्की सुरुवात म्हणजे क्रीडा मानसशास्त्रज्ञ जेव्हा तुम्ही सुरुवात केलं तेव्हा हे काय नवीन असंच विचारलं गेलं होतं, राईट? तर ती सुरुवात नक्कीच कशी झाली? नक्कीच. सुरुवात म्हणजे मी थोडं तुम्हाला मागे घेऊन जाईन, ऑलमोस्ट 20 वर्ष मागे, की मुळात मी माझं MA केलं सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी मधनं. आणि तिथे असं लक्षात आलं की माझा जो 16-17 वर्षांचा जो प्रवास होता स्विमिंग मधला, आणि तिथे जे अनुभव आले मला स्विमिंग मध्ये, की प्रेशर्स आहेत किंवा टेन्शन्स आहेत, जे 16-17 वर्ष जी मी हँडल केली, आणि जे मी कॉन्सेप्ट किंवा काही रूल्स किंवा कॉन्सेप्ट जे मी सायकॉलॉजी मध्ये शिकले, तिथे मला लक्षात आलं की हेच कॉन्सेप्ट जे आहेत सायकॉलॉजी मधले, हे बऱ्याच प्रमाणात आपण स्पोर्ट्स मध्ये पण वापरू शकतो. जेणेकरून आपण जे प्रेशर्स ऍथलीट्स फील करतात किंवा प्लेयर्स फील करतात, त्यांना आपण त्याची मदत करून त्या एन्झायटी रिडक्शन मधनं आपण त्यांना बाहेर म्हणजे हेल्प करू शकू. सो जेव्हा मी हे सगळं पडताळायला लागले, तेव्हा तेव्हा हळूहळू मी रिसर्च चालू केला. कारण आपल्या इंडियामध्ये तर स्पोर्ट्स सायकॉलॉजी पूर्णपणे नवीन कॉन्सेप्ट होती, एक्सेप्ट भीष्मराज बाम सर जे होते, त्यांनी मुळात मी म्हणेन की पहिल्या प्रथम स्पोर्ट्स सायकॉलॉजी ही टर्म इंडियामध्ये आणली. सो माझा रिसर्च करता करता बाम सर ऑफकोर्स मला लहानपणापासून ओळखत होते, आमचे डिस्कशन सुरू झाले. आणि त्याप्रमाणे माझी फर्स्ट एंट्री ऍज अ स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये झाली, जिथे बाम सरांबरोबर मी सुरू केली माझी सेशन्स. आणि कुठेतरी मी म्हटलं तसं की ऍज अ स्पोर्ट पर्सन अँड ऍज अ सायकॉलॉजिस्ट मला हे कुठेतरी कॉम्बिनेशन एकत्र आणून प्लेयर्सना मदत करणं, हे हे सुरुवातीला एकच ध्येय माझं होतं. आणि आय थिंक इट हॅज रिअली वर्कड वेल विथ मी. कारण मुळात म्हणजे इव्हन आता पण मी स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट असताना मी नेहमी म्हणते की एक स्पोर्ट्सचा जर अनुभव असेल, म्हणजे तुम्ही जर राष्ट्रीय स्तरावर किंवा इव्हन स्टेट लेवलला तुम्ही कुठेतरी जेव्हा स्पोर्ट्स मधले अनुभव तुम्ही घेता, त्यावेळेला ऍज स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट तुम्हाला अजून चांगलं त्याच्यामध्ये काम करता येतं किंवा अजून चांगले तुम्ही प्लेयर्सना समजू शकता बाय सिटिंग ऑन दी अदर साइड ऑफ द टेबल. अर्थात त्या वेबसाईटवर जेव्हा जातो माइंड स्पोर्ट, एवढ्या ऍथलीट्सवर तुम्ही काम केलेलं आहे. स्पोर्ट्स सायकॉलॉजी, आता स्पोर्ट्स इतकं प्रोफेशनल व्हायला लागलंय, त्यामुळे बरोबर. स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्टचा पण डिमांड पण वाढायला लागलाय का, आणि तसं का झालेलं आहे? मुळात कसं आहे ना, की आपण जे पूर्वी बघत होतो की आपल्याला फक्त प्रॅक्टिस करा, ट्रेनिंग करा, 4-4, 5-5 तास तुम्ही तुमचं ट्रेनिंग करा आणि त्याच्यानंतर परफॉर्म करा, ही जी कॉन्सेप्ट पूर्वी होती, ती म्हणजे आपल्याला कधीच कोणी, आम्ही म्हणजे इव्हन मी जेव्हा लहान होते त्यावेळेला मला मला आठवते की लहानपणी भीष्मराज बाम सरांनी माझं कॉम्पिटिशन बघितली होती आणि त्यांनी मला निरोप पाठवला होता की स्पोर्ट्स सायकॉलॉजी सेशन साठी तू ये माझ्याकडे. आणि तेव्हा म्हणजे इतका इग्नोरन्स होता आपल्या सगळ्यांमध्ये की माइंड ट्रेनिंग ही कॉन्सेप्टच कुठे आपल्याला पटत नव्हती त्यावेळेपर्यंत. पण हळूहळू जेव्हा लोकांच्या लक्षात यायला लागलं, इनफॅक्ट
कोचेसच्या लक्षात यायला लागलं की ट्रेनिंगच्या बियॉन्ड पण काहीतरी आहे जे प्लेयर्सना हेल्प करू शकतं. कारण किती तुम्ही म्हणजे अगदी 6 तास तुम्ही ग्राउंडवर घातले आणि प्रॅक्टिस मध्ये जो परफॉर्मन्स आपण बघतो तो कम्प्लिटली उलटा परफॉर्मन्स मॅचेस मध्ये दिसायला लागला. आणि ह्याचं कारण कुठेतरी आय थिंक कोचेस किंवा इव्हन सपोर्ट स्टाफ जो आहे त्यांना समजायला लागलं की ह्याच्या बियॉन्ड काहीतरी आहे. आणि तिथे ही डिमांड ही सुरुवात व्हायला लागली मेंटल ट्रेनिंग ऍस्पेक्टची. आणि म्हणजे मी नेहमी म्हणते की इट इज अ ट्रायड, म्हणजे इट इज युअर ट्रेनिंग, युअर फिटनेस ट्रेनिंग आणि मेंटल ट्रेनिंग. हे तीन खूप इम्पॉर्टंट खांब आहेत जे तुमच्या स्पोर्ट्सला सपोर्ट करतात. आणि हळूहळू आता अवेअरनेस एवढा वाढला या फील्डमध्ये, मी म्हणेन की गेले 7-8 वर्षामध्ये हा अवेअरनेस प्रचंड प्रमाणात वाढलाय मेंटल ट्रेनिंगचा. आणि ती आवश्यकता आता लोकांना वाटायला लागली. म्हणजे राईट फ्रॉम गव्हर्नमेंट, राईट फ्रॉम फेडरेशन्स, आता स्पोर्ट्स सायकोलॉजी हा एक स्पोर्ट्स सायन्स मधला खूप महत्वाचा भाग आता मानला जातो. प्रश्नच नाही. तुम्ही खूप महत्वाचा एक मुद्दा मांडला मुग्धा, की मेंटल ट्रेनिंग म्हणजे युजली काय होतं, साधारण एक आपल्या समाजात एक समज आहे की अरे सायकोलॉजिस्ट म्हणजे काय, मला काय होतंय का, माझं डोकं तर ठिकाणावर आहे ना, त्याच्यापेक्षा ते ट्रेनिंगची गरज आहे, मेंटल ट्रेनिंगची. बरोबर. या बाबतीत क्रिकेटर्स म्हणजे बाकी सर्व ऍथलीट्स आणि भारतातले क्रिकेटर्स हा जो फरक आहे, तर त्या याच्यात त्यांच्या मेंटल ट्रेनिंग मध्ये किंवा जी बेसिक उणीव भासते मेंटल ट्रेनिंगच्या बाबतीत, त्यात अदर ऍथलीट्स आणि क्रिकेटर्स याच्यात विशेष काही फरक जाणवले का तुम्हाला? माझं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे मी ऑलमोस्ट सगळ्या स्पोर्ट्स बरोबर काम केले. सगळे स्पोर्ट्स वेदर इट इज क्रिकेट, स्विमिंग, अथलेटिक्स असो, कारण मी बरेच आहेत स्पोर्ट्स माझ्याकडे. पण मी हा जो फरक नेहमी मी विचार करते की काही डिफरन्स आहे का ऍज पर स्पोर्ट्स. पण मेंटल ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये ना, क्रिकेट असो, स्विमिंग असो, आर्चरी असो, अथलेटिक्स असो, पण कॉन्सेप्ट ज्या आहेत ना ह्या सिमिलर राहतात. त्याच्यामुळे त्याच्यात ऍज अ क्रिकेटर आपण काही फरक नाही करू शकत ऑफकोर्स. पण आपण जे डिमांड्स म्हणतो, प्रत्येक फील्डचे जे डिमांड्स असतात किंवा प्रत्येक स्पोर्ट्सचे जे डिमांड असतात ना, त्यानुसार मेंटल ट्रेनिंग थोडंफार आम्हाला ऍडजस्ट करायला लागतं ऍज मेंटल ट्रेनर्स. एस्पेशली क्रिकेटमध्ये ना, राईट फ्रॉम यंगर एज, जे मी मुंबई क्रिकेटमध्ये एस्पेशली बघितलंय ना, प्रचंड प्रेशर राईट फ्रॉम अंडर 14 आपण एक्सपिरियन्स करतो की मुलं त्या प्रेशर खाली जातात की मला टीम मध्ये असायला पाहिजे. तर तिथे थोडंफार माझा जो अप्रोच असतो मेंटल ट्रेनिंगचा तो थोडाफार वेगळा असतो की दॅट बिकम्स नॉट हाऊ यू हॅव टू गेट इन टू द टीम किंवा हाऊ यू हॅव टू स्टार्ट स्कोरिंग. पण मोर देन दॅट मी युजली नेहमी क्रिकेटच्या बाबतीत म्हणते की अंडर 14-16 हे जे 2 वर्ष आहेत ना, हे तुम्हाला स्वतःला एस्टॅब्लिश करणं स्किल वाईज हे तुम्हाला युटिलाइज करता आले पाहिजेत. सो दॅट अंडर 19 मे बी सेकंड इयर, थर्ड इयर ऑनवर्ड्स तुम्ही ऍक्च्युअली वी स्टार्ट गेटिंग इन टू दॅट डिरेक्शन की आता मला अंडर 23 किंवा कुठेतरी मला आता माझा एक गोल सेट करायचा आहे. पण आपल्या इथे इनफॅक्ट मी बघितलंय क्रिकेटमध्ये ना की थोडंफार उलट आहे. एवढी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे 14-16 मध्ये की बाय द टाइम प्लेअर इज आउट ऑफ अंडर 16 ही इज मेंटली फटीग्ड. कारण एवढे प्रेशर तोपर्यंत एक्सपिरियन्स केलेलं असतं, म्हणजे ऑलमोस्ट 4 वर्ष, 2 वर्ष 14 आणि 2 वर्ष 16. सो माझा थोडा अप्रोच मेंटल ट्रेनिंग मध्ये वेगळा असतो की मला काय त्यांच्यासाठी गोल सेट करायचे हे 14-16 साठी वेगळे असतात. पण अदरवाइज ज्या इतर कॉन्सेप्ट आहेत मेंटल ट्रेनिंगच्या, दे ऑल रिमेन द सेम. तू आता म्हणालीस की 14-16च्या वेबसाईटवर आता संतोष अय्यरचे, श्रेयस अय्यरचे वडील आहेत, त्यांनी चांगलं लिहिलेलं आहे की श्रेयसला खूप चांगलं टॅलेंट होतं पण ते कन्व्हर्ट पुढे कसं करायचं तो त्यांच्याकडे आला, मदत केली. पण हे पेरेंटल प्रेशर असतो की काय आज 10 रनच केल्या, उद्या 6 तास जास्त प्रॅक्टिस कर किंवा जास्त पळ. हे तेव्हा सिच्युएशन्स येतात, तेव्हा तुम्ही कसं, म्हणजे त्या पॅरेंटशी बोलायचं का मुलाशी बोलायचं, हे कसं ऍड्रेस करायचं? मुळात ना मेंटल ट्रेनिंग सेशन्स हे एक परत इथे एक ट्रायड आहे. फक्त मुलांशी बोलून उपयोग नाहीये, कारण मुलं तर ऍज अ मेंटल ट्रेनर आपल्याकडे फक्त अर्धा ते मॅक्सिमम 1 तास असतात, कोचेसकडे 4-5 तास असतात, पण बराच ते पेरेंट्स बरोबर काढतात. त्याच्यामुळे हे जे त्रिकोण आहे ना हा फार महत्वाचा आहे की हा इंटिग्रेट करणं मेंटल ट्रेनिंग मध्ये खूप आवश्यक आहे. की जो काही मला फीडबॅक किंवा मला काही मुलांकडनं जे कळतंय ते ऑफकोर्स कीपिंग सर्टन थिंग्स कॉन्फिडेन्शियल, तो मला फीडबॅक कोचना द्यायला लागतो आणि त्याप्रमाणे मला इव्हन पेरेंट्सशी बोलायला लागतं. त्याच्यामुळे जर आपल्याला त्या प्लेअरला सपोर्ट करायचं असेल तर कोच आणि पेरेंट्सचा सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने मी नेहमी इव्हन पेरेंट्सना पण सांगते की प्लेयर्स आर प्लेइंग 3-4 hours ऑन द ग्राउंड, but don't continue that game once they are back at home.
कारण सतत म्हणजे मुलं बऱ्याच वेळा मला सांगतात की आम्ही घरी आलो तरी सुद्धा 3-4 तास आम्हाला लेक्चर मिळतं. कारण कसं होतं ना की त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तुम्ही कोच कडनं काही इन्स्ट्रक्शन ग्राउंडवर ऐकलेले असतात, परत पेरेंट्स येऊन अजून काहीतरी वेगळा फीडबॅक देतात आणि प्लेयर्स आर लेफ्ट कम्प्लिटली इन टू अ कन्फ्युजन स्टेट. सो हे इंटिग्रेशन हे मेंटल ट्रेनिंग मध्ये खूप महत्वाचं आहे. आणि मी इनफॅक्ट पेरेंट्सचे सेशन्स पण घेते, पेरेंट्सचे ग्रुप सेशन्स घेते आणि इव्हन कोचेसचे सेशन्स घेते फॉर जस्ट टू मेक देम अंडरस्टँड व्हॉट मेंटल ट्रेनिंग इज ऑल अबाउट. आणि आपल्याला ह्या एज ग्रुप मधनं एक्सपेक्टेशन्स काय हवे आहेत किंवा पेरेंट्सनी काय एक्सपेक्टेशन्स ठेवायचे ह्या दृष्टीने पण मी त्यांना थोडंफार ओरिएंट करते ग्रुप सेशन्स मध्ये. ओके. आणि सिनियर कॅटेगरी मधल्या क्रिकेटर्स पैकी असं किती वेळा होतं, जसं तुम्ही म्हणलात की गेल्या 7-8 वर्षात बदललंय चित्र, पण खरंच असं होतं का की स्वतःहून प्लेयर येऊन म्हणजे ओपन अप होतो किंवा सांगतो की हा मला आता प्रॉब्लेम आहे, तो कसा ऍड्रेस करू, हा ब्लॉक आहे, असं खरंच व्हायला लागलंय का आता? नक्कीच नक्कीच. म्हणजे मी फक्त क्रिकेट पुरतं नाही म्हणणार, हे मर्यादित आहे, पण हे ऑल अक्रॉस स्पोर्ट्स आता जो अवेअरनेस आपण म्हणतोय ना हा एवढा क्रिएट झालाय की स्वतः प्लेअर म्हणजे पूर्वी मला आठवतंय की 20 वर्षापूर्वी जेव्हा मी माझी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला हे खूप त्यांना अवघड जायचं की ऍज अ मेंटल ट्रेनर मी म्हणजे मी सायकोलॉजिस्ट कडे किंवा मेंटल ट्रेनर कडे कसं जाऊ, जसं तुम्ही आधी म्हणालात तसं की दे कन्सिडर दॅट ॲज अ वीकनेस. पण आता हे चित्र पूर्णपणे गेल्या 7-8 वर्षामध्ये तर मी कम्प्लिटली हे चित्र बदललेलं बघतीये. म्हणजे एलिटिस्ट अथलीट सुद्धा दे आर ऍक्च्युअली आस्किंग टू द गव्हर्नमेंट अँड फेडरेशन फॉर हेल्प ऍज फ्रॉम द स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट. हे एवढा पूर्ण आय थिंक ही उलटापालट ह्या फील्ड मध्ये झालेली आहे. कारण कुठेतरी ना प्लेयर्सना पण ते रिअलाइज होत आहे की जे ते प्रेशर्स तिकडे हँडल करू शकत नाहीये, फॉर दॅट दे नीड सम काइंड ऑफ हेल्प. अँड इट इज नॉट दॅट की मला वेळ लागलाय का किंवा मला काहीतरी माझ्यामध्ये काही कमी आहे का, पण इट इज ओनली फॉर देअर परफॉर्मन्स एनहॅन्समेंट दे नीड दीज काइंड ऑफ मेंटल ट्रेनिंग सेशन्स इज व्हॉट दे हॅव ऍक्च्युअली स्टार्टेड अंडरस्टँडिंग. आणि इट इज अ गुड चेंज मी म्हणेन. म्हणजे इंडियामध्ये एवढ्या लवकर आपल्याला हा चेंज दिसणं हे थोडं अवघड होतं, पण आय थिंक आता इथे ड्रास्टिक चेंज होतं या फील्डमध्ये. एक सोपं म्हणजे खूप प्लेयर्स आम्हाला जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू केले ते म्हणतात की अरे नाही रे, कॉन्सन्ट्रेशन माझं होत नाही. कारण काय होतं, माझं सगळी जी एनर्जी आहे ती कोणी बॉल टाकला आणि नंतर दुसऱ्या बॉलमध्ये ते 20-30 सेकंद असतात, त्याच्यात मी एवढे विचार करतो आणि त्यामुळे कधीतरी 20 ओव्हर नंतर माझं कॉन्सन्ट्रेशन जातं, मी मेंटली ड्रेन होतो. तर अशा वेळी म्हणजे काय सोल्युशन असतं लोकांना? मुळात कसं आहे ना की मी नेहमी म्हणते की वन जर्सी डज नॉट फिट ऑल. म्हणजे प्रत्येक प्लेअर जरी एकच स्पोर्ट असेल ना तरी प्रत्येक प्लेअर जे इश्यूज फेस करतो ना हे वेगवेगळे असतात. म्हणजे जसं तुम्ही आता कॉन्सन्ट्रेशनचं म्हणालात ना, कॉन्सन्ट्रेशन ही बाब मी म्हणेन की 90% अथलीट्स म्हणजे मी आय एम कन्सिडरिंग माय सेल्फ म्हणजे थिंकिंग फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह की त्या वेळेला सुद्धा कॉन्सन्ट्रेशन लॅप्सेस किंवा कॉन्सन्ट्रेशन इश्यूज हे आम्हाला सुद्धा होते, हे आता पण आहेत आणि ऑल अक्रॉस स्पोर्ट्स आहेत. फक्त मेंटल ट्रेनर म्हणून मी माझा जो अप्रोच आहे त्यांच्याकडे ह्या दृष्टीने बघण्याचा, तो इन जनरल बघण्यापेक्षा ज्याला आम्ही स्पेशली सायकोलॉजीमध्ये पर्सनॅलिटी हा भाग खूप महत्वाचा आहे आणि ती पर्सनॅलिटी समजून घेणं प्रत्येक प्लेअरची हा मेंटल ट्रेनिंगचा सगळ्यात मोठा भाग आहे. म्हणजे 4 जण कॉन्सन्ट्रेशन लॅप्सेस फील करत असतील पण प्रत्येकाचं रिझन वेगळं आहे आणि ते पहिल्या प्रथम समजून घेणं. म्हणजे कोणाचे काही मे बी बाहेर काही भांडण झाली असतील म्हणून इथे कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. काही प्लेयर्स असे असतात की दे आर डायग्नोज्ड ADHD हायपर ऍक्टिव्ह, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन लॅप्सेस होत असतात किंवा ते अटेन्शन देऊ शकत नाहीत. किंवा काही जणांना मे बी हॅव्हिंग सर्टन इश्यूज विथ अदर प्लेयर्स किंवा टीममेट्स, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. आणि मुळात म्हणून ना मेंटल ट्रेनिंग मध्ये इंडिव्हिज्युअल सेशन्स हे सगळ्यात महत्वाचे आहेत, हे इश्यूज समजून घेणं. कारण जेव्हा फेस टू फेस मी त्यांच्या बरोबर बसते विदाउट एनीवन अराउंड, दे ओपन अप व्हेरी व्हेरी फ्रीली. आणि एकदा त्यांचे इश्यूज मला समजले की कॉन्सन्ट्रेशन का होत नाहीये ह्याची कारणं समजली की प्रत्येकासाठी मग टेक्निक्स वेगवेगळे असतात. सो काही जणांना सपोज मुळातच त्यांचं हायपर ऍक्टिव्ह असतील तर त्यांना इंट्रोड्यूस व्हिज्युअलायझेशन किंवा ब्रीदिंग टेक्निक्स हे बेसिक त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
किंवा काही टेम्पररी इश्यूज असतील म्हणून कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर देर आर सर्टन कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकल पॉइंट टेक्निक्स जे मी त्यांना इंट्रोड्यूस करते. पण पहिल्या प्रथम इश्यूज समजून घेणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही.